ये पुढे चल. ताई कुठनं गेले ते? हे कुत्र आहे तिथं का? चल. या. दीपकला बोलव. दरवाजा खोला. स्वाती गायकवाड आहे, स्वाती गायकवाड. हॅलो. नाही नाही तुम्ही दरवाजा खोला. त्याला इथं तुम्ही दरवाजा खोला ना. तुषार सर. हॅलो. हा काय 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 बोलले तुम्ही? फॉरनर आहे. अहो ते दार उघडा नाही ना माझं. अहो होणार आहे माझ्यासोबत. तुम्ही दरवाजा खोला. पोलीस स्टेशनला जावं ताई तुम्ही. नाही नाही तुम्ही दरवाजा खोला. आम्हाला तुमच्याशी बोलायचं ना. पोलीस स्टेशनला बोला. इथं पोलीस स्टेशन बोलून घ्या. ऐका ना दरवाजा खोला. तुम्ही दरवाजा का नाही खोलत? लोकांच्या प्रॉपर्टी मध्ये का बसलेत? आधी पोलीस स्टेशनला जावं. तुम्ही दरवाजा खोला. तुम्ही कब्जा का केलेला आहे? तुम्ही दरवाजा का उघडा? आम्ही काय तर प्रश्न विचारतो त्याचे आम्हाला उत्तर द्या. आम्ही जातो पोलीस स्टेशनला. स्टेशनला जावं ना तुम्ही. तुम्ही कोण आहेत पण? ते आलेले काय नाव आहे तुमचं नाव काय आहे? तुमचं नाव? गार्ड आहे. पोलीस गार्ड. तुम्ही ए पोलीस गार्ड काय नाव आहे तुझा? तुम्ही कुठले पोलीस गार्ड आहे? तुमचं नाव सांगा. साहेबांशी बोला तुम्ही. नाही नाही तुम्ही खोला ना. तुमच्याशी पण बोलायचं आहे आम्हाला. नाही नाही येऊ दे थांबा. हो काय झालं तुमच्यासोबत? तुमचं काय झालंय दादा सांगा. जो जी माझी भाडेकरू होती ती फोन उचलला नाही. जेव्हा मी चेक करा आलो तर घरामध्ये दुसऱ्या अनधिकृत 9 मुलं दिसले. 5 मुली आणि 4 मुलं. आणि त्यांच्यासोबत कोण राहते? पोलीस ड्युटीला इकडं. माहित नाही कशा आणून ठेवले आणि कुठले काय संबंध नाही आपला. ते कुठले काय हे लोक म्हणतात की ते म्यानमारचे आहेत, बाहेर गावचे. पण बाहेर देशातले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बाहेर देशातले घुसखोर हो. पोलिसांनी यांच्या प्रॉपर्टीमध्ये लोक असे आणून इथं डांबून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये काही मुलं आणि मुली आहेत आणि असं दिवस रात्र त्यांना या घरामध्ये प्रॉपर्टीमध्ये डांबून ठेवलं जात आहे. बर मला यांचा काही फोन नाही, मेसेज नाही की तुमच्या घरामध्ये आणि हे लोकं कधीपासून यांनी डांबून ठेवलेलं जूनपासून. जून पासून अक्षरशः किती महिने झाले आता वर्ष होईल सर जून. ओके. हो दरवाजा खोला दादा. हे पकड हेल. जय भीम जय संविधान नमो बुद्धाय. मी स्वाती गायकवाड आणि तिथे प्रतिकार संघटना संस्थापक अध्यक्ष. आम्ही आज पिंपळे गुरुमध्ये आलेलो आहे, जुनी सांगवीमध्ये. ह्या ठिकाणी हे पोलिसांनी काही विदेशी मुलं मुली आहेत त्यांना 1 वर्षापासून ह्या रूम मध्ये डांबून ठेवलेलं आहे. आम्ही त्यांना जाब विचारायला आलो कारण की हे जे घर मालक आहे हा खूप त्रासलेला आहे. पोलिस त्याला जाब देत नाही, त्याला उत्तर देत नाही. म्हणून तो आमच्याकडे संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्याला इथं न्याय देण्यासाठी आलेलो आहे. परंतु आतमध्ये जो पण पोलीस गार्ड आहे तो दर्जा खोलत नाहीये. आम्हाला असा संशय आहे की त्या मुलींसोबत पण काहीतरी वेगळं घडतंय आतमध्ये, कारण की त्यांना बाहेरचं ऊन माहिती नाही. त्यामुळे आम्ही त्यांना इथं किती वेळ झाला सांगतोय. सांगवी पोलीस स्टेशन चे कोण पोलीस आहेत, अधिकारी आहेत. साळुंकेला कॉल करू का? 112 ला कॉल करा. ओके कर 112 ला कॉल. 112 ला कॉल करा आणि बोलवा आतमध्ये. हे जर विदेशी लोक असतील इथं घुसखोरी करून आलेले असतील तर ते तुम्ही त्यांना इथं ठेवणं चुकीचं आहे. अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे. सॉरी. हॅलो
अजिबात दरवाजा खोलत नाही. फोन करा ना. हाच रस्ता. त्यांना बाहेर बाहेर पळून जाता येणार नाही इथनं कुठे. नाही ठीक आहे मग, ठीक आहे. नाही विचारून आम्हाला सांगावं ना त्यांनी की काय आहे ना. काय माहिती आता नाही थांबा एक मिनिट, मला ऍड्रेस सांगा फक्त. नमस्कार मॅडम, मी स्वाती गायकवाड बोलते. ह्या जुन्या सांगवीमध्ये माझ्या एक सहकारी आहे, त्याचा फ्लॅट आहे. त्या फ्लॅट मध्ये ना विदेशी लोकांना कोंडून ठेवलेलं 1 वर्ष झालं. हो, पोलिसांनी ठेवले मॅडम, पोलिसांनी. हो हो विदेशी लोकांना ठेवलं बरोबर ना? हो बरोबर. एक मिनिट राहिलं. तुम्ही किती जाता घेतला तरी? काय म्हणताय? तुम्ही किती हात म्हटलं? हो जागेवर आहे मॅडम आम्ही. आणि त्या एक पोलीस आहे आतमध्ये, तो मला म्हणतोय पीआयला जाऊन भेटा, इथे नका येऊ. आणि ते लोक पण आतमध्ये आहेत, मुली आहेत, 5 मुली 4 मुलं आहेत आतमध्ये त्यांच्यासोबत, आणि ते अल्पवयीन आहेत. आणि आता पॉइंटवर आहे इथं लोकेशनवर. किती 5 मुली आणि 4 मुलं? हो हो बरं, एक मिनिट राहिलं. हो अल्पवयीन मुलं किती आहेत? हो हो बरं, एक मिनिट राहिलं. एक मिनिट राहिलं हा. घ्या, काय लोक बोलतात. बरोबर आहे का? हो हो सरकारने आहे, बरोबर आहे. हो. हो 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 बरोबर. हो 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 सांगा, लाईन मध्ये सांगा सर. मॅडम पवना नगर जुनी सांगवी. सर कोण? जुनी सांगवी. सर मालक आहेत मॅडम. बुद्धघोष हाऊसिंग सोसायटी. हो मॅडम, बुद्धघोष हाऊसिंग मालक सोसायटी. आहेत, मालक. बुद्धघोष हाऊसिंग सोसायटी. हो भालेराव सर, ते ताई बोलत होते. बुद्धघोष हाऊसिंग सोसायटी. हॅलो, बुद्धघोष हाऊसिंग सोसायटी. घोष मॅडम, बुद्धघोष हाऊसिंग सोसायटी. जा बाहेर जाऊन सांगा. पोलिसाचे बुट आहेत का? हॅलो, बुद्धघोष. हो, GHOS. पोलीस बोलतील. काय म्हणतात त्या? ते म्हणतात आम्ही सगळ्यांना बोलून खालती घेत होतं आणि सगळ्यांना चर्चा करून आम्ही
सीपी साहेब असतील पिंपरी चिंचवडचे, त्यांनी देखील ह्या गोष्टीमध्ये गांभीरपूर्वक लक्ष घालावं, कारण की ही गोष्ट खूप म्हणजे खूप आपल्या देशाला धक्कादायक होणार आहे. कारण की का 1 वर्ष कमी नाही, 1 वर्ष, त्या एका वर्षामध्ये काय काय घडलं असेल त्या मुलींसोबत इथं त्याची कल्पना आपण करू शकत नाही. किंवा त्या मुलांसोबत काय घडलं असेल, त्या मुलांना बाहेर निघण्याला बंदी आहे इथनं. ते मुलं मी तुम्हाला दाखवल, इतकीशा खिडकीच्या जाळीतनं ते मुलं बघत होते. मी त्याचे फोटो काढलेले आणि त्यांच्यासोबत एक हवालदार आहे का कोण आहे मला माहिती नाही, तो सांगत होता मी गार्ड आहे म्हणून, पोलीस गार्ड, तुम्ही जावा आणि पोलीस स्टेशनला जाऊन भेटा, हे असे त्याचे मला स्टेटमेंट होते. परंतु आम्ही त्यांना म्हणलो तुम्ही दरवाजा खोला, आम्हाला चर्चा करायची, घराचे ओनर आहेत, काय स्थिती चाललेली आम्हाला कळू द्या. आम्हाला इथं खूप म्हणजे खूप असे दहशतीचं वातावरण निर्माण झालं. या बिल्डिंगचे सोसायटीचे लोक पण प्रचंड घाबरले. ते लोक म्हणले ताई आम्ही लोक सिलेंडर व्हायला तयार आहे, ह्या लोकांच्या विरोधात बोलायला तयार आहे. म्हणून तात्काळ पोलिसांना आता 112ला कॉल करून आम्ही सांगितलेलं आहे आणि पोलीस मदत मागवलेली आहे. इथे आवाज येते मी बोलू का ताई? बोल. आवाज येतो. होमगार्ड साहेब, होमगार्ड साहेब, हो तुम्हाला आवाज देतोय मी. तुम्हाला इथं थांबण्यासाठी कुणी आदेश दिलाय, तुम्हाला कुणी सांगितलं इथे थांबण्यासाठी? ह्या परदेशी नागरिकांना जे तुम्ही कोंडून इथं कब्जा करून ठेवलेलं आहे, तर तुम्हाला कोणी सांगितलं की इकडे थांबा म्हणून? रेंज कमी चालली. तुम्हाला कोणी आदेश दिलेला आहे? तुम्हाला विचारतोय सर, येते ना. तुम्हाला कुणी आदेश दिलाय की इथे थांबा म्हणून? ह्या परदेशी पोरांना पोरींना जे तुम्ही इथे पोलिसांनी सगळ्यांनी इथं कोंडून ठेवलंय वर्षभरापासून, तर यांना इथे कोंडून ठेवण्यासाठी, तुम्ही त्यांची देखरेख करण्यासाठी तुम्हाला कोणी आदेश केलाय? तुम्हाला कोणत्या सिनियरांनी किंवा कुठल्या पोलिसांनी सांगितलं की इथे तुम्ही थांबा म्हणून? हे बघा तुम्ही या. तुम्ही या इकडे, नका जाऊ तिकडनं. बघू कुठनं हे होतंय. पोलिस यायला लागले, ते आलेत का पोलिस? या तुम्ही असं. बाळ तू ये इकडं, पोलिस आले ते पकड, हे व्हिडिओ पकड. पोलिस आले ना, कंटिन्यू पोलिस. काय म्हणता साहेब? काय झालं पायाला? ऐका, याचा विषय तुमचं काय असेल ते पोलीस स्टेशनला चला, नाही, आपण चर्चा करू. आतमध्ये ऐका काय आतमध्ये आमचं पोलीसचं गार्ड आहे आणि म्यानमारचे लोक आहेत. तुमची जे काय शंका कुशंका आहे ते मग पोलीस स्टेशन बोला. आपण बोलू. मी हा, या बिचाऱ्याच्या घरात का ठेवले तुमच्या पोलिसाची? हा, बरोबर आहे. हा, बरोबर. ते त्यांच्या घरामध्ये सापडले होते ना, कुणाच्या? ह्यांच्या घरामध्ये. त्यांच्या घरात सापडले. ऐका, ह्यांच्या फ्लॅटमध्ये काही म्यानमारचे लोक सापडली. चौकशी केली, त्यांनी सांगितलं नॉर्थ ईस्टचे लोक आहेत म्हणून. बरं. ते म्यानमारचे निष्पन्न झाले. त्यांच्या फ्लॅटमध्ये लोक ठेवलेत. नाही ना, आपण तिथनं प्रश्न आहे, काढलं. ऐका ना हा. साहेब, तुम्ही म्हणताय की पोलिसांना इथे हे सापडले, ती म्यानमार देशाचे लोक आहेत. ते कुठले दुसऱ्या म्यानमार देशाचे लोक आहेत. ऐक ना, नाही, ऐका ना, त्यांच्याकडे पासपोर्ट नाही, व्हिसा नाही. हो, हो, बरोबर. महिने व्हेरिफिकेशन करून ठेवलं पाहतो फ्लॅटमध्ये काय काय नाही. सर, तुम्ही म्हणताय की ते इथं सापडले, हा. पण हे प्रॉपर्टीचे ओनर आहेत, ते हा. म्हणताय तर मग त्यांच्या फ्लॅटमध्ये होते ना. लॉक असताना गेलेले. आतमध्ये कधी? ठेवले, कुठली कारवाई केली त्याच्या अगोदर नाही, आलो की दाखल लोकं? केली नाही. यांनी एवढी रिक्वेस्ट ऐका, त्याच्या अगोदर दोन ऐका ना, पोलिसांनी एवढं माझं request ऐकता काय? करून माझं सुद्धा ऐकता काय? कुठल्याही पोलिसांनी त्याच्या त्यांच्या अगोदर- मागणीला विनंतीला कुठलाही दाद दिलेला नाहीये. हा. पोलिसांनी उलट त्यांनाच आरेरवीची भाषा त्यांना धमकावलं की त्यांना धमकावलं? हो, यस यस यस, त्यांना धमकावलं. अरे वा, वा, स्वतः वा. महाराष्ट्र घराचे सगळे आहेत. रेकॉर्डिंग आणि आहेत इथं आपल्याकडे. पोलिसांनी जून पासून इथं परदेशी नागरिक विदाऊट विजावाले, हा. विदाऊट त्यांच्याकडे कुठलंही या देशामध्ये येण्याची, इथं राहण्याची परमिशन नसतानाही तुम्ही त्यांना इथे का ठेवलंय आणि जून पासून का ठेवलंय? आपण का continue? ठेवले? प्रोसेस चालू आहे ना. कसली process? त्यांना त्यांच्या देशामध्ये त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवणार आहे. अच्छा. त्याची प्रोसेस चालू आहे, इथे ठेवले FIR दाखल झाली केली आपण काय? रिस्ट्रिक्शन ऑर्डर मध्ये काय आहेत. ऐका कागदपत्र काय ऐका आहेत ऐका, सगळे आपल्याकडे? कागदपत्र आहेत आपल्याकडे. रिस्ट्रिक्शन ऑर्डर ऐका ना. हो, नाही, just प्रश्न तुम्ही वानखेडे मॅडम बरोबर असता ना? वानखेडे नाही, मॅडम बरोबर नाही, असतात ना? ऐकायचं तुमच्याकडे काय कारवाई केली आहे म्हणून. आमच्याकडे सगळं ऐका. आम्ही ऐका ना सर, सर, मॅडम, आम्हाला एक गोष्ट सांगा. आम्ही तुमच्या पद्धतीने काही केलं नाही. उलट ह्यांनी ते लोक ठेवली होती. मी नाही ठेवली.
ठेवलेली त्यांनी ठेवलेली नाहीये. आम्ही ठेवली का? आम्ही ठेवली का? अहो तुम्ही बाहेरच्या देशाच्या लोकांना इथं ठेवताय. त्यांनी नाही ठेवलेलं ते. ऐका ती पहिली सीबी होती ना सीबी, हा. ऐका ती सीबी फरार झाली, हा. त्याला शोधती ती काय आपल्याला सापडली नाही. तुम्ही दाखल केलं नाही का? त्याच्यावरती दोघं दाखल तुम्ही केलं नाही. रिस्ट्रिक्शन ऑर्डर आपल्याकडे आहे पोलीस स्टेशनला. ऐका ऐका रिस्ट्रिक्शन ऑर्डर आपल्याकडे आहे. काय आहे? रिस्ट्रिक्शन ऑर्डर एक असते जे डीसीपी एसपी साहेब काढतात ती आपल्याकडे ओके. आहे. आम्ही कोणत्याही चुकीच्या मार्गाने काही करत चालेल, नाही. सर. आम्हाला- मालकांनी जर नीट प्रॉपर नीट व्हेरिफिकेशन करून ठेवले असते तर ही मालकांनी ठेवलेलं नाही, लोकं इकडे साक्षी द्यायला तयार आहेत. अहो ह्या बिल्डिंग मध्ये भरपूर नॉर्थ ईस्टची लोक होती. हा. जेव्हा यांना पकडलं तेव्हा सगळी पळून गेली. भारतीय ऐका का? भारतीय वारकुडे नाही म्हणतो. भारतीय होते हे परदेशी नागरिक आहेत. कोण? अहो यांनी हे मणिपूरचे ऐका ह्यांच्याकडे मणिपूरचे पेपर होते, नॉर्थ ईस्ट यांच्याकडे पेपर होते. ते आपण शोध घेतला, ते तिकडचे आढळले आपल्याला. मग त्यांची कारवाई आता या 8 दिवसावरती जाणार आहेत. प्रोसेस आपली चालू आहे. जूनपासून असं असं नाहीये सर. आपण लोक बघा, मी जर पोलीस स्टेशन मध्ये आले माझे कार्यकर्ते घेऊन बसलो तर ते माझ्या माहिती संघटनेच्या मॅडम, माध्यमातून आपण मला माहिती, बसलो मी तर तुम्हाला तुम्ही फेसबुकला आम्हाला फॉलो करतो, मला सगळं माहिती. मान्य केलं. काय परंतु काय. आम्ही जर तसं तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये बेकायदेशीरपणे बसलो तर ते बरं वाटेल का? आता यांच्याकडे सापडली 2 लोक मग नाही ना, ते- अहो, आम्हाला साक्षी देण्यात आले तिथं आम्ही सह्या घेतल्या सगळ्यांच्या. तुमचा आरोप आहे तसा की इथे सापडले. सापडले नाही म्हणून तर ठेवले नाही नाही. नाही इथं नाही सापडले. म्हणजे पोलिसांनी जे केले कारवाई चुकीची, ठीक आहे आपण पोलीस स्टेशनला जाऊ बघू. नाही ते आम्हाला बघू देत नाही. आम्ही यायचं नाही. ऐका 4 मुलं आतमध्ये आहेत हा. आणि 5 ज्या मुली होत्या त्या आपण मोशीला ठेवल्या महिला सुधारगृहामध्ये. आता सध्या 4 मुलं आपल्या ताब्यात आहेत. त्यांची सुधार घ्यायला कशाला पाहिजे. करायचं मॅडम? आम्हाला बघू द्या. आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला नंतर तुमची जी व्हॉट्सअप पण काय करणार आहे. अडचण आपण बघूया. हे बघा आम्ही जी इथं कारवाई करतोय या कारवाईमध्ये जर आम्हाला व्यवस्थित कॉपरेट केलं नाही पोलीस स्टेशननी तर आम्ही आहे ना मी काय म्हटलं? मी मालक आहे घरचा. हा माहिती आहे ना, मला काय जात नाही. मालक कुठे होता? आम्ही मालक आहे, तुम्हीच मालक आणि आहे. एवढ्या मालक तुम्ही देत नाही. फोन किंवा मेसेज आला नव्हता. जेव्हा सीपी ऑफिस कडे यांना लेटर गेलं तेव्हा 30 तारखेला मला बोलून तेव्हा यांनी मला बोलवलं. जून पासून ते डायरेक्ट 30 ऑक्टोबर. अहो यांना 2-3 महिने माहितच नव्हतं इथं भाडेकर आहेत की नाही ते. नाही भाऊ तुमचं मॅडम यांना काहीतरी माहितच नव्हतं तुमची काय अडचण. पोलिसांना जाऊन साहेब आहे सिनियर साहेबांशी पण बोलू काय काय नाही. नाही मग तुम्ही कधी खाली करणार ते पण सांगा ना. हा का ह्या 8 दिवसामध्ये त्यांची प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे. ऐका एफआरओशी आमचं बोलणं झाले, कम्प्लीट झाली प्रोसेस त्यांची, ते जाणार आहेत माहितीशी. आता नेहमी दिवसा गुन्हा दाखल नाही डायरेक्ट त्यांच्या देशामध्ये पाठवून देतात. सर असं का बरं? एखाद्या प्रॉपर्टी ओनरच्या इथे 8-8, 10-10 महिन्यापासून मग त्यांच्याकडे ठेवतात ना, त्यांच्याकडे सापडले मग आपण त्यांच्याकडे पैसे ठेवू त्यांच्याकडे शकतो. नाही ठेवत सर. त्यांच्याकडे सापडले. असं पण स्वतः इथले लोक म्हणले पाहिजे ना. प्रॉपर्टीमध्ये इथं ठेवलेत म्हणून. इथले लोक म्हणले पाहिजे ना, जे इथं आहेत ना रहिवासी त्यांनी म्हणलं पाहिजे ना. आता पोलिसांनी कशी मॅडम चुकीची कारवाई करतात ना. अहो, मग बाकीचे काय फ्लॅटमध्ये यांच्या फ्लॅटमध्ये काय अहो या ठेवतात? फ्लॅट ऐका ना रिकामा मॅडम. होता हे साहेब. स्वतः owner इथे मॅडम ठेवलेत, इथं राहायला होते त्यांचं मॅडम त्यांचं पोलीस या- कशी काय खोटं बोलणार? अहो पोलीस ऐका मॅडम, जी सांगितलं आपली ना. एटीपीची शाखा आहे ना हा. ती शोध इथं आली होती, त्यांना सापडली. आपल्या एटीपी शाखेने ही कारवाई केली. त्यांचा नंबर द्या आम्हाला, आम्ही तुम्ही त्यांची पोलीस स्टेशनला चला, तुम्ही बोलून घेतो. चला पोलिसला सिनियर साहेब आहेत आपण त्याच्याशी तुम्हाला सांगतो. तुमचे जे काय म्हणणे तुमची शंका कुशक काय मॅडम गायकवाड मॅडम हो गायकवाड मॅडम हे सांगतात की आपण मॅडम मला जी काय प्रोसेस आहे ना तुम्हाला सगळी दाखवतो, तुम्ही होऊन जाईल काय काय चला नाही, पोलीस आपण- स्टेशन बोला. आम्हाला बघू तर द्या ना. हा तुम्ही ऐका थांबा, काय म्हणते? मोबाईल खाली घ्या. शेवटी तुम्हाला मी लांब दाखवतो पोलिसात काय नाही. ठीक आहे. मोबाईल खाली घ्या, तुम्हाला दाखवतो. ये भाऊ इकडे ये. फक्त तुम्ही आहेत ना आतमध्ये लोक? अरे बाबा आहेत ना, तू मोबाईल खा- बंद कर पहिलं. शूटिंग बंद करू. Shooting ठीक आहे. बंद कर. हा ठीक आहे. तू इकडे ये पाहिजे. बोर्डे मेजर हो बोर्डे मेजर सांगून काय बोलते 2 मिनिटं पडा फक्त लगेच बंद करता दाखवायचे म्हणून नाही बाहेर बोलवा तिथे. बाहेर काय आपली कंडिशन बघून अहो आतली काय कंडिशन बघायची तुम्हाला काय अहो, ते घर आहे ना त्याचं, पाठवा ना त्यांना. कुणाला त्यांना बाहेर- ताई, एक मिनिट. थांब रे बाबा बोलतो मॅडम थांबा की 2 मिनिटं करतो आम्ही चुकीचं काय काय मॅडम आम्ही चुकीचं काही केलं नाही याच्यामध्ये जे आहे ते लिगल चालले ना प्रोसेस काय अहो, काय 1-1 वर्ष लागतंय सर. मॅडम आता ऑर्डर आम्ही पण तेच करतोय ना कामं. ऐका ना. या प्रॉपर्टीचे ओनर इथे आहेत, ते अक्षरशः परेशान झाले. माहिती आहे आम्हाला पण त्यांना सांगितलंय. मुली कुठे आहेत? मुली लावून घे, लावून घे, लावून घे. हे काय, मुली येत ना वाटतं. मॅडम ते मोशी सुधागराचे आहे ना चैतन्य महिला सुधागृह मोशी तिथे मोशी पण ह्याला काय नाही बघू देत आम्हाला घ्या ना. तुम्ही? लावून घे. अहो, या, बघू. पाठवा की, दाखवू. बघू. बघितलं की मॅडम मला काय बघायचं मॅडम
तुम्ही गेले पकडायचं. आमची सहकार्याची भूमिका आहे. तुम्ही सहकार्य करा. आमचं काय जाऊ नाही आम्हाला पण सहकार्य पाहिजे. एखादी असं वास्तू आहे मग काय करा तुम्ही आता एक 8 दिवसात नेणार आहे ना त्या बिचाऱ्याचं घर त्याला खाली करून द्या. आमचं बघा काय झालं काय नाही चाललंय आमचं मॅडम गायकवाड मॅडम आपली प्रोसेस चालू आहे. हा. चला मी सांगतो तुम्हाला काय चालू काय झालं बा 112ला कॉल केलता ना हा बरोबर हो मी केलता बघा आता आलेत कॉल अनुसार तुम्ही आलेत तुम्हाला माहिती सांगणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतनं काही विदेशी नागरिक ठेवलेले आहेत बरोबर ना तर आमचा संशय होता की ते जे आहेत की ते बांगलादेशी असू शकतात. नाही ऐका ना आमचा संशय नीट ऐका मी काय सांगितलं तुम्हाला मी फोन केला म्हणलं तुम्हाला तसंच कॉल आलाय ना बरोबर का नाही तर थोडस तर आम्ही तिथं आतमध्ये तुमच्या वर्दीमध्ये एक आहे त्याला आवाज दिला तो मला म्हणलं जावं तुम्ही सांगवी पोलीस स्टेशनला जाऊन भेटा. जर घराचा ओनर तुम्हाला म्हणतोय माझं घर रिकामं करा तर अशी कशी प्रोसेस हो सर 1 वर्ष झालं ना 1 वर्ष झाला हो आज ते कसं घर त्यांनी ह्याच्याने घेतले लोनने घेतलेलं कसं फेडतोय ते त्याच्या माहिती असून सांग. तर हा व्यक्ती आहे ना संघटनेकडे आला ते पुन्हा रडायला लागला आत्महत्या करायची बारी आली अहो हा असं चुकीच्या पद्धतीने घडतं असं नाही वाटत. ही लोक ठेवली ती माझी भाडेकरी नाही सर. यांनी पकडून तळेगाव बाणेर औंध जुन्या सावित पकडून आणून ठेवले सर ही भाडेकरी. हे मुलं आहेत ना इकडं हे त्यांनाही विचारा हे माझी भाडेकरी नाहीत सर इकडे. तुमची परमिशन घेतली होती का नाही मला फोनही नाही मला सिंपल फोन नाही कॉल नाही काय नाही यांचा की तुमच्या घरामध्ये घरामध्ये ठेवण्यासाठी जून मध्ये आणून ठेवलेले 30 ऑक्टोबरला जेव्हा मला सीपी ऑफिस पर्यंत आम्ही गेलो यांच्या थ्रू तेव्हा मला की राहू द्या की 10 दिवस याची तुमच्यावर कायदेशीर खटला टाकण्यात येईल असं मला प्रेशर आहे तेव्हापासून करत आलेलं. बरं योगेश साहेब पोलिसांनी किंवा महाराष्ट्र शासनाने तुमचे जे काही रेंट आहे त्याचं काही भरपाई करून दिले का जर का बाहेरची लोक आणून ठेवले तिथे नाही काही नाही उलट बिल नाही भरला एमएससीबीने मीटर कट केला 17,000 बिल झालं त्यांनी एमएससीबीच्या अभियंता त्यांच्याशी कोऑर्डिनेट केलं परत मीटर लावलं. मी एमएससीबीच्या ऑफिसला कंप्लेंट केली बिल नाही भरलं तर लाईट कसं काय तुम्ही जॉईन केली कोणी ते मीटर लावायला लावलं परत ह्यांनी हे ते डायरेक्ट म्हटलं की आम्हाला पीआयनी यांनी सांगितलं की पीआय म्हणजे कोण नेमकं कोळी सर यांच्याकडचे ते स्टेशनचे जे आहे. होय साळुंके साहेब पीआय साहेबांनी काय आदेशित केलं का एमएससीबी वाल्यांना हा त्याच्यामध्ये काय डॉक्युमेंटेशन आहे का आपले काय तुम्ही पत्रव्यवहार केलेले एमएससीबी ला की ते परत एकदा लावण्यासाठी लाईट बिल जॉईन करण्यात यावं असं लाईट पत्रव्यवहार तुम्ही दिला बिल काय न भरता काय नाहीये नाही असं कसं मग ते इलिगलच झालं ना साहेब आणि आता पण पत्रव्यवहार काहीच न बघा सर करता कायद्याने मीटर कट आहे तरी लाईट कशी काय चालू आहे आणि कुठल्या लाईटीचा वापर करतायत हा कायद्याचा ते गैरवापर पोलिसांचं आहे चुकीचं आहे ना साहेब हे हा? नाही तुम्ही जर का लाईट बिल करून जर का एमएससीबीनं मीटर घेऊन गेलेले आहेत तर पोलिसांनी कुठलं तुम्ही मॅडम तुम्ही आणि कोण असेल ना पोलिसांचं जाऊया आपण पेस आपण भेटूया पुढे बोला. नाही ठीक आहे ना येतो ना आम्ही त्यासाठी चालतो आम्ही तुम्हाला बोलवलं तुम्ही सहकार्य केलं हा? चला पोलीस नाही पण आम्हाला आहे ना ते रूम खाली करून पाहिजे आणि ते जे काय असेल तुमच्या कायद्याच्या पद्धतीने बरोबर का नाही आम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये यायचं नाही सरकारी कामात आम्हाला अडथळा करायचा नाही परंतु जे जे घर आहे ते घर त्याला देणे इतकी तुम्हाला रिक्वेस्ट करेल हा चला तुम्ही हा नंबर कोणता 7172 ही स्वाती तुम्ही आहे का तुम्हाला फोन केला होता ती फोन नाही ते लाईव्ह मध्ये थोडस हे झालं ते माहिती वगैरे सांगत होते आम्हाला. नाही हे तो मालक होता मालकला ऍड्रेस माहितीये ना नाही भांडणं आले आमची दगड काय नाही. मारता येते करता येते. नाही तसं काही नाही एक मिनिट हा नंबर कोणाचा आहे मयूर बोमकर नाही आपले कोण नाही रे तिकडे गेला. हे जाऊ दे त्याला खाली दीपक खाली जातो माझा नंबर माहिती स्वाती गायकवाड असेल पण पाहिला का झाले बघा
गाडीचे फोटो घे. बोला त्याला कार घेऊन. सागरला फोन कर रे, तू. जे बी माता आणि थेट जात आहे सांगवी पोलीस स्टेशनला. तिथे गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवू काय बोलते ते वरिष्ठ पी आहे. जय भीम.